मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचं आमंत्रण। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भोजनाचं आमंत्रण। सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंमध्ये बंद दाराआड चर्चा। चर्चेचा विषय मात्र अस्पष्ट। सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6,486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ग्रामविकास विभागासाठी सर्वाधिक 3,000 कोटींच्या पुरवणी मागण्या तर 932 कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य वर्गातल्या। एकनाथ शिंदेंकडे असलेल्या खात्यासंबंधी उत्तरं देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे। उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई देणार शिंदेंच्या वतीनं उत्तर। विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात ठाकरेंची सेना येत्या 2 दिवसात निर्णय घेणार। यानंतर विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार। महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षांची विस्तृत चर्चा। विधानसभेत ठाकरेंचा आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, नाना पटोलेंची मागणी। नव्या सरकारच्या कार्यक्रमामध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आमचा असावा, काँग्रेसची मागणी। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 मार्चला होणार मतदान आणि मतमोजणी। आमच्या पाडवी, राजेश विटेकर, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके विधानसभेत। मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटे चर्चा। विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना झालेल्या भेटीला महत्त्व। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात मंत्री धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयात धाव। अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून सत्र न्यायालयात आव्हान। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, लवकरच जाहीर करतील, करुणा मुंडेंचं मोठं वक्तव्य। आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचीही करुणा मुंडेंची माहिती। ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। विविध समित्यांमध्ये विरोधी पक्षातील सदस्यांना सामावून घेण्यासंदर्भात दिलं पत्र। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून इंग्रज भारतात आले, तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती, अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य। औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणं हा महापाप, अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी। अबू आझमींचं वक्तव्य चुकीचं, मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार, राम कदम यांचं अबू आझमींना उत्तर। अबू आझमी कोणाची सुपारी घेऊन अशी वक्तव्य करतायत, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींवर कारवाई करावी, आदित्य ठाकरेंची मागणी। अंजली दमानी या ठराविक राजकीय प्रकरणामध्ये लक्ष घालतात, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची टीका। एक प्रकरण वाजलं की वर्षभर दमानी यांचं घर चालतं, अंजली दमानी यांच्या प्रॉपर्टी खरेदीवर हाकेंची टीका। शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार राज्यपालांकडून व्यक्त। शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही मार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा निर्णय। मार्गामुळे धार्मिक स्थळं जोडली जातील, आर्थिक विकास होईल आणि वेळही वाचेल, असा सरकारचा दावा। लाडक्या बहिणीला महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट। 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे हप्ते देणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्चला मिळणार। केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नाही, तिथं सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगाव छेडछाड प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल। राज्यात लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या, राऊतांचं टीकास्त्र। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं धरणे आंदोलन। लाडकी बहीण योजनेमार्फत राज्यातील महिलांना फसवून महायुती सरकार सत्तेत आलं, तसंच शेतमालाच्या खरेदीबाबत सरकार अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याची कारागृहात रवानगी। गजा मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका। तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी केली अटक। प्रशांत कोरटकरांना 11 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण, मात्र जामिनात दिलेल्या अटींचा कोरटकरांकडून भंग। अद्यापही नागपूर पोलिसांच्या सायबर सेलसमोर कोरटकरांकडून मोबाईल आणि सिम कार्ड जमा नाही। प्रशांत कोरटकरांच्या विरोधातील नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार, कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत असल्यामुळे गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग। अमरावतीमध्ये शिवसन्मान महामोर्चाला सुरुवात।
खासदार बळवंत वानखेडे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर सहभागी. प्रशांत कोरटकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू. आतापर्यंत 814 बालकांचे प्रवेश निश्चित. जिल्ह्यामध्ये 1290 बालकं आरटीई प्रवेशासाठी ठरलेत पात्र. 8वीच्या 30% विद्यार्थ्यांना वाचता येईना तर 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना. असर संस्थेच्या अहवालातून बीड जिल्ह्यातील गुणवत्तेची गंभीर स्थिती समोर. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाची 414 हॉटेल मालकांना नोटीस. तंदूर खाद्यपदार्थ प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्यामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि गॅस शेगड्यांचा वापर करण्याचे दिले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लहान मुलांना चिकन पॉक्सचा धोका. संसर्गजन्य रोग असल्यामुळे अनेक लहान मुलांना चिकन पॉक्सची लागण, ताप येणं, अंगाला पुरळ आणि फोड आणि खरूज होण्याचाही धोका. वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. विरोध झाला तरी रिफायनरी राज्यात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न. बारसूचं मृदा परीक्षण सकारात्मक म्हणून सरकार आग्रह. जालन्यातील अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. किरकोळ वादातून धनगर समाजाच्या व्यक्तीला लोखंडी साळीचे चटके देऊन मारहाण. पीडित कैलास बोराडेंची प्रकृती गंभीर. जालना मारहाण प्रकरणातील आरोपी मनोज जरांगेंचा साथीदार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. 2-4 दिवसामध्ये आरोपीला अटक झाली नाही तर जालन्यामध्ये मोर्चा काढण्याचाही इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. जरांगे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ होणार. टीसीएस कंपनीचे अधिकार आणि मंदिर समितीचे विश्वस्त यांच्यामध्ये चर्चा. मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात. आजी माजी सभापतींमध्ये पुन्हा राजकीय वर्चस्वाची लढाई. विरार पश्चिमेला नाल्यात आढळली आधार कार्डसह महत्त्वाची कागदपत्र. नोकरीच्या पत्रांचाही समावेश. टपाल खात्याचा नागरिकांच्या भावनांची खेळ. संताप व्यक्त. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भंडारा जिल्हा काँग्रेसचा मोर्चा. शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी. वाशिमच्या रिसोडमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक. पाणी टंचाई विरोधात महिलांचा रिसोड पंचायत समितीवर मोर्चा. कर्मचाऱ्यांना महिलांनी धरलं धारे. नांदेड लातूर रस्त्यावर दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली. अनेक जण जखमी. नांदगाव पाटी परिसरात अपघात. विवाह संकेतस्थळावरून महिलेची 7 लाखांची फसवणूक करणारा आरोपी ताब्यात. रायगडच्या कर्जतमधून आरोपी प्रतीक देवरेला गुन्हे शाखेकडून अटक. पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवर कोयत्यानं हल्ला. दरोडेखोरांसोबतच्या चकमकीत पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी. पोलिसांच्या गोळीबारामध्ये एक दरोडेखोर जखमी. पतीच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पत्नीनं मुलाच्या साथीनं पतीची हत्या करून रचला अपघाताचा बनाव. चौकशीनंतर पत्नी, मुलगा आणि त्याच्या एका मित्राविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये. उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई आणि लिंबांच्या मागणीत वाढ. मागणी वाढल्यामुळे कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात किलोमागे 2 ते 5 रुपयांची वाढ. तर लिंबांच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे 200 रुपयांची वाढ. सिंधुदुर्गात काजूचं उत्पादन 50% राहण्याची शक्यता. बदलत्या वातावरणाचा काजू उत्पादनावर परिणाम. सतत पडणाऱ्या धुक्यामुळे काजू मोहर जळून नष्ट. शेतकरी चिंतेत. यंदाचा उन्हाळा ठरणार प्रचंड तापदायक. अनेक राज्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा. मुंबईत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. उष्णतेच्या लाटांची तीव्रताही अधिक राहण्याचा इशारा. यामुळे मार्च महिन्यातही नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला. पंतप्रधान मोदींची गीरमध्ये जंगल सफारी. मोदींनी घेतला जंगल सफारीचा आनंद.
लग्नानंतर थांबू नका, लगेच मुलं जन्माला घाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा नवविवाहित जोडप्यांना सल्ला. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे दुष्परिणाम आता दिसत आहेत, स्टॅलिन यांचं वक्तव्य. मणिपूरमधले सर्व रस्ते बंद, 8 मार्चपासून खुले करा. केंद्रीय मंत्री अमित शहांचे आदेश. हिंसाचाराच्या आगीनं होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पहिलीच बैठक पार. रणवीर अलाहाबादी याला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये दिलासा. द रणवीर शो पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी. मात्र सभ्यता पाळू अशी लेखी हमी देण्याची घातली अट. केकेआर फ्रँचायझीकडून आगामी सीझनसाठी नव्या कर्णधाराची घोषणा. अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार, तर अष्टपैलू व्यंकटेश अय्यर उपकर्णधारपदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.